आणि भ्रष्टाचार पूर्वी कॅपिटल एक्सपेंडिचर हे 25% होतं, ते आता 58% आहे. म्हणजे विकास कामावर जादा खर्च करणारी ही मुंबई महापालिका एवढ्या मोठ्या प्रमाणावर देशातली पहिली महापालिका आहे. आणि म्हणून हे बजेट जे आहे विद्यार्थी, चाकरमानी, गरीब, कष्टकरी, महिला, उद्योजक यांच्यासाठी दिलासा देणार आहे. सर्वसामान्यांना दिलासा देणार आहे. याच्यामध्ये आरोग्याची काळजी घेतली आहे, शिक्षणाची काळजी घेतली आहे, यामध्ये पर्यावरणाची काळजी घेतलेली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं आत्ता जेव्हा जसं आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी मुंबईत म्हणाले होते की मुंबई आपली जी आहे ती देशाचं फिनटेक हब होईल, म्हणून ही ग्लोबल मुंबई आता देशाचं फिनटेक हब बनण्याच्या दृष्टीने वाटचाल करते आहे. हे आपल्यासाठी खूप चांगलं आहे. आणि म्हणून यावेळेस उत्पन्नामध्ये 7,000 कोटींनी भर पडली. म्हणजे भ्रष्टाचार बंद झाला, म्हणून उत्पन्नात 7,000 कोटीचा भर आणि खर्चामध्ये देखील वाढ झाली. आणि म्हणूनच जे लोक मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजत होते, जे लोक यापूर्वी मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजत होते, त्यांना आता कळलं की काय विकास होऊ शकतो, कसा विकास होऊ शकतो. हे 2.5 वर्षामध्ये आम्ही दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून या 2.5 वर्षामध्ये तुम्ही बघा, या मुंबईचं खऱ्या अर्थाने मुंबईमध्ये रस्ते कॉन्क्रीटचे होत आहेत, मुंबईचं ब्युटिफिकेशन होत आहे. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण सुरू केलाय, कोस्टल हायवे सुरू केलाय. या ठिकाणी अनेक रस्त्यांचे वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी देखील याच्यामध्ये प्रावधान केलेलं आहे. मुंबईची वाहतूक कोंडी दूर झाली पाहिजे, मुंबईमध्ये ग्रीन कव्हर वाढलं पाहिजे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जी उद्यानं आहेत, या उद्यानाचं देखील एकत्रित त्याचं सुशोभीकरण, त्याचं परमनंट मेंटेनन्स, लोकांना त्या गार्डन 1,000 पेक्षा जास्त उद्यान आहेत. आणि म्हणून ही गार्डन सिटी देखील म्हणून ओळखू आपण त्याला उद्यानं आहेत. या उद्यानाचं देखील एकत्रित त्याचं सुशोभीकरण, त्याचं परमनंट मेंटेनन्स, लोकांना त्या गार्डन 1,000 पेक्षा जास्त उद्यान आहे. आणि म्हणून ही गार्डन सिटी देखील म्हणून ओळखू आपण त्याला त्याची ओळख निर्माण होऊ शकते. आणि म्हणून त्यासाठी देखील पैसे ठेवलेत. आज KM हॉस्पिटलमध्ये देखील एक रुग्णांसाठी आयुष्मान शताब्दी टॉवर आपण उभा करतोय, त्याच्यासाठी पैसे ठेवलेत. 0 प्रिस्क्रिप्शन काही प्रमाणामध्ये सुरू झालंय, परंतु मी आयुक्तांना सांगितलंय 100% 0 प्रिस्क्रिप्शन सुरू झालं पाहिजे. त्याचबरोबर मुंबईकरांचं हेल्थ चांगलं असावं, सुदृढ असावं, म्हणून हेल्थ चेकअप करण्याचा एक ड्राईव्ह मुंबई महापालिका घेणार आहे. आणि याबरोबर मुंबईला एक मोठं 300 एकराचं मोठं गार्डन सेंट्रल पार्क या ठिकाणी मुंबई महापालिका देईल. कारण 120 एकर आम्ही जागा महालक्ष्मी रेस्कोर्टची घेतली आणि 175 एकर जागा ही कोस्टल हायवेची आहे. असं 300 एकरात